ह्या म्युझिकमुळे आपल्या कानाच्या पडद्यावर, कानाच्या आतल्या नसांवर बऱ्याचदा दुष्परिणाम होतो आणि ह्या पडद्यांवर कधी कधी आघात होऊन आपल्याला कानात नको ते आवाज सुरू होतात. कधी कधी कानाच्या पडद्यांना होल पडतं किंवा नसांवर तात्पुरता किंवा कायमस्वरूपाचा बहिरेपणाचा पण परिणाम होऊ शकतो. हे म्युझिक जर आपल्या मर्यादेत असेल ना तर आपल्याला ऐकण्यासाठी अतिशय सुंदर वाटतं आणि ऐकताना त्याचा आनंद पण येतो, अनुभव सुद्धा सगळ्यांना चांगला वाटतो. पण ही लाऊड म्युझिक जर 100 डेसिबल्स किंवा त्यापेक्षा अधिक तीव्रतेचं असेल ना तर आपल्याला आणि आपल्या घरातील लहान थोरांना, जास्त वृद्धांना किंवा लहान मुलांना त्याचा खूप जास्त परिणाम होतो. बाकी श्वापदांना, प्राणी मात्रांना जो त्रास होतो त्याविषयी आपण कदाचित जास्त कल्पनाही करत नाही अजून, पण आपल्यासारख्या व्यक्तींना सुद्धा त्याच्यामुळे डोक्यात चिडचिड होणे किंवा मन अस्थिर होणं, कानात एक शिट्टीसारखा आवाज सुरू होणं आणि तो सतत चालू राहणं, त्यामुळे झोप व्यवस्थित नाही ना, ह्यासारखे प्रॉब्लेम उद्भवू शकतात. त्यामुळे आपल्याला आपल्या आनंदासाठी आणि आपल्या घरच्यांच्या व सभोवतालच्या लोकांच्या आनंदासाठी मर्यादेच्या आत आपल्याला जे काही मोठ्या म्युझिकला ऐकायचे ते ऐकून सगळ्यांना आनंद देता येईल आणि जेणेकरून आपल्यावर गणपती बाप्पाही प्रसन्न राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे.